नमस्कार. भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथे अधिकृत आणि अनाधिकृत दारूबंदी व्हावी या प्रमुख मागणीसाठी गावातील तब्बल 870 महिलांनी एकत्र येत सह्यांचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. या निवेदनावरील सह्यांची कायदेशीर पडताळणी गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी कोळेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यामध्ये 693 महिलांच्या सह्यांची पडताळणी पार पडली. अश्विनी प्रवीण सावंत यांच्या नेतृत्वाखाली 870 महिलांनी सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते. या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस व वेळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित महिला दारूबंदीविषयी काय म्हणाल्या पाहूया. दारूबंदी ही झालीच पाहिजे. असा महिलांनी तर असा दिवसभर महिला काम करून येते, त्या संध्याकाळी पिऊन आले का जेव देत नाही ती, खाऊ देत नाही ती. हाय अशा बाया उपाशी जपते, लेकरं बाळ तिळतिळ करत शाळेला जाते ती. कसलं बायाची कसलं सुख समाधान नाही, एका एकाची घरं उद्ध्वस्त झाली ती. आमच्या गावातल्या बायकांनी ठरवलं दारूबंदी व्हावं म्हणून मतदान केलं. गावात कसं झालं, या गावात सध्या 3 बार आहेत आणि 2 बारला प्रमोशन येणे बाकी आहे. आता गावात अशी परिस्थिती आहे, वयाच्या 30 वर्षापासून मुलं दारू पितात आणि अशी अवस्था बिकट आहे की रोज मुलं काम करतात, संध्याकाळी ते आलेले पैशाचे दारू पितात, घरी त्रास करतात आणि घरातल्या लोकांना एवढा भयानक त्रास होतो. या तर अक्षरशः काय लोक बायका घरदार निघून गेले. त्या ही आम्ही पहिल्या सह्या केलत्या ही दारू बंद व्हायसाठी. आम्हाला लय त्रास होतोय, मुलं बाळं पेते ती, खुरपून खाते तरी पोरं पेते ते, त्रास देते ती. म्हणूनसाठी आम्ही दारू बंद व्हायसाठी आम्ही सह्या केल्या. नवीन पिढीला असं समज आहे बंद झालेली दारू काय मुलं गेली दारूच्या असण्यात गेली, पाक म्हातारी झाली, लग्न होईना ती, कुठली पाहुणं येणार ते. नमस्कार, मी पोलीस पाटील कोळेगाव. आज या ठिकाणी आपल्या कोळेगावमध्ये दारूबंदी करण्यासाठी महिलांच्या सह्यांची पडताळणी सुरू आहे. आपल्या गावातील बऱ्याचशा मतदार यादीत ज्या महिला आहेत त्यांनी निवेदन दिलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आलं होतं निवेदन देऊन की आमच्या गावात जे अधिकृत दारू विक्री चालू आहे ते बंद व्हावी आणि गावाचा विकास व्हावा आणि विकासात त्या तरुण पिढीचं सहकार्य लाभावं या दृष्टिकोनातून सह्यांचं निवेदन देण्यात आले होतं. आणि ते सह्या पडताळणीसाठी आज राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी भवड साहेब असतील किंवा भोसले साहेब असतील, हे सर्व त्यांची टीम घेऊन आपल्या गावात पडताळणीसाठी आलेले आहेत. आणि सकाळपासून आम्ही बघतोय महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. नमस्कार. माळशिरस तालुका कोळेगावचे सरपंच. आमच्या गावामध्ये कोळेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांनी निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाचे सह्यांची पडताळणी आज होत आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला भेटत आहे. आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहे. दारूबंदी व्हावी, आम्हाला लय त्रास आहे. महिलांनी तर दारूबंदी व्हावी आणि दारूबंदीचं कसं की म्हणजे इवन आता आम्ही मुलगे उद्या आम्ही कधी तर कुणाकडे लग्न करून जाणार आहे किंवा दुसऱ्या मुली ह्या गावात येणार आहेत, तर इन फ्युचर ह्या सगळ्या गोष्टी की दारूबंदीमुळे वगैरे जे काही नुकसान होतंय, मुलांचे भविष्य वगैरे, किंवा इवन एक घरात एक मुलगा दारू पितोय म्हणजे त्या घराचं किती नुकसान होतंय ते त्याच्या घरातलेच त्या गोष्टी फेस करू शकतात. तर हे सगळं बंद व्हावं आणि बंद म्हणजे सगळे एवढा जो महिलांनी प्रतिसाद वगैरे दिलाय तर हे बंद झालंच पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. आणि जो उपक्रम वगैरे राबवलाय आणि ह्या उपक्रमामुळं इतर महिलांना आणि प्रत्येक घरातल्या म्हणजे ज्या पण घरातले लोक वगैरे दारू वगैरे पितायत, एका जरी घराचं कल्याण झालं तर एक व्यक्ती त्या घरातला दारू प्यायचा बंद झाला तर पूर्ण त्या घराचं कल्याण होणार आहे. त्यामुळे दारूबंदी व्हावी आणि हा जो काही उपक्रम राबवलाय त्याबद्दल मी म्हणजे आमचे काही सरपंच वगैरे जे पण कोणी लोक ह्यात इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांचा आभार मानते. पण झालीच पाहिजे, सगळ्यात महत्वाचा विषय. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.